यानंतर जाऊयात माढ्यामध्ये। माढा लोकसभा मतदारसंघातील माळशिरस तालुक्यामध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशांचं वाटप केलं, मात्र हे पैसेच बनावट असल्याचा धक्कादायक आरोप धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांनी केलाय। बघूया एक रिपोर्ट। मतदानासाठी नकली नोटांचा पाऊस। माढ्यात कुणी वाटल्या नकली नोटा? जानकरांच्या आरोपांनी मोठी खळबळ। आणि सगळ्या नोटा बनावट आहे। देशात आतापर्यंतचा सर्वाधिक नोटांचा पाऊस यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पडल्याचं निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवरून समोर आलंय। याला महाराष्ट्र ही अपवाद नाहीये। नेते निवडून आल्यानंतर दिलेली आश्वासनं पाळत नाहीत आणि नागरिकांची फसवणूक करतात। मात्र राज्यात हॉट सीट ठरलेल्या माढा मतदारसंघामध्ये नकली नोटा वाटून मतदारांची मतदानाआधीच फसवणूक केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय। माढा आणि माळशिरस तालुक्यामध्ये मतदारांना नकली नोटा वाटल्या जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीचे नेते उत्तम जानकरांनी केला। त्यांचं राज्य बनावट होतं, यांनी हे सगळं राज्य लुटून खाल्लं आणि या लुटलेला पैसा या मतदारसंघामध्ये जवळजवळ 35 कोटीच्या आसपास नुसत्या माळशिरस तालुक्यामध्ये वाटलेला आहे आणि सगळ्या नोटा बनावट आहेत। तरी लोकांना माझी विनंती आहे की ह्या नोटा खऱ्या आहेत का खोटे आहेत, दुकानदाराकडे जाऊन आपण चौकशी करावी आणि अशा प्रकारे बनावट सरकार, बनावट माणसं आणि बनावट हा धंदा हे सरकार उकरून टाकावं, एवढंच या निमित्तानं सांगतो। धन्यवाद। महाविकास आघाडी आणि महायुतीसाठी माढ्याची लढत अत्यंत प्रतिष्ठेची आहे। धैर्यशील मोहिते पाटलांनी भाजपची साथ सोडत बंडाचं निशाण फडकवल्यानंतर भाजपसाठी माढ्याची वाट अवघड बनली आहे। त्या जानकरांनीही मोहितेंचं वैर विसरून पवारांची तुतारी हाती घेतल्यानं निंबाळकरांच्या विजयाचा मार्ग खडतर बनलाय। हे कमी होतं म्हणून की काय, त्यात आता नकली नोटांच्या व्हिडिओची भर पडली आहे। रणजित सिंह निंबाळकर यांनी मात्र उत्तम जानकर यांचा गिरगीट असा उल्लेख करत त्यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला। उत्तम जानकर नावाचं एक प्रकरण तुम्ही सगळ्यांनी महाराष्ट्राने बघितलेलं आहे। काल इथं, उद्या तिथं, सकाळी काय बोलेल, संध्याकाळी काय बोलेल, अतिशय म्हणजे एक प्रकारचं गिरगीट। त्याच्यावर काय मला नो कमेंट्स म्हणजे, आणि अशा खोटारड्या लोकांच्यावर उत्तर न देणं चांगलं आहे। या प्रकरणात आता निवडणूक आयोग काय कारवाई करणार याकडे लक्ष लागलं असलं तरी मतदारांना नकली नोटा देऊन फसवणारा हा नेता कोण याची जोरदार चर्चा रंगली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।